त्यांच्या माध्यमातून राज्याची वार्ताहर परिषद आहे। फक्त आम्ही नागपूरवरून ती संबोधित करतो आहे। याच्यामध्ये बीजेपीने नागपूरला दिलेलं महत्त्व त्या निमित्ताने परत एकदा आपल्याला दिसतं। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र यांच्या संयुक्त वतीने आयोजित या वार्ताहर परिषदेमध्ये उपस्थित असलेले वरिष्ठ आमचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे, उपस्थित असलेले ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजयजी गाते, भारतीय जनता पार्टी नागपूर शहराचे अध्यक्ष ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकरभाऊ कोळे, शहराचे अध्यक्ष बंटीभाऊ कुकडे, उपस्थित असलेले आमच्या महामंत्री अर्चनाताई डेहनकर, सर्व उपस्थित ओबीसी मोर्चाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मंडळी आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले सर्व माझे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेसचे वार्ताहर बंधूंनो भगिनींनो, मी आपलं इथे मनपूर्वक स्वागत करतोय। आज भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सन्माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर जे बेसलेस आरोप केले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आजची ही वार्ताहर परिषद आम्ही बोलवली आहे। आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील व देशातील जनसामान्य लोकांमध्ये असलेला जो रोष आहे राहुल गांधींबद्दल तो प्रतीत करण्यासाठी आम्ही भाजपाचे सर्व नेते कार्यकर्ते इथे आपल्या समोर उपस्थित आहोत। सन्माननीय मोदीजींची ओबीसी असल्याची ओळख ही सर्व ज्ञात असताना कुठेतरी राहुल गांधींनी चुकीचं वक्तव्य केलं। ज्या राहुल गांधींच्या वडिलांनी विरोधी पक्ष नेते लोकसभेमध्ये असताना पूर्ण ताकदीने मंडळ कमिशनचा विरोध केला व्हीपी सिंग सरकारच्या ह्याच्यात, याच राहुल गांधींच्या आजींनी इंदिरा गांधींनी जर त्यांनी ठरवलं असतं तर 1980 मध्येच मंडळ कमिशन लागू त्यांना करता आलं असतं, त्यांनी देखील तो केला नाही। या राहुल गांधींच्या आजोबांनी पंडित नेहरूंनी 1965 मध्येच काका कालेरकर आयोग जर लागू केला असता तर या देशाच्या 4 ओबीसींच्या पिढ्या बर्बाद नसत्या झाल्या। तो ओबीसींच्या विरोधात असलेला गांधी नेहरू परिवार राहुल गांधीच्या मुखातून परत एकदा ओबीसींचा विरोध त्या निमित्ताने समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल गांधींचा आम्ही पूर्णपणे इथे निंदन करतो। भारत न्याय यात्रेला कुठेही लोकांकडून ट्रॅक्शन मिळत नाही आहे म्हणून चुकीचे वक्तव्य करून त्यांनी स्वतःकडे आकर्षण ओढून घेण्याचा केविलवाणा परत एकदा प्रयत्न केला। शेगावमध्ये भारत जोडो यात्रा असताना वीर सावरकरांवर त्यांनी अशाच प्रकारचे चुकीचे आरोप केले होते। नैराश्यग्रस्त असलेले राहुल गांधी हे ओबीसी विरोधक आहेत। मी देखील त्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो त्यांना माफी मागावी अशी मागणी केल्या असल्यामुळे मला काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात जून महिन्यामध्ये आलं होतं। अशा या राहुल गांधींचा तीव्रपणे विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा ठिकाणी उद्याच्या दिवशी 10 वाजता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे। नागपुरात हे आंदोलन संविधान चौकामध्ये सकाळी 10 वाजता राज्याचे प्रांताध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत होत आहे। ही वार्ताहर परिषदेमध्ये स्वतः बावनकुळे साहेब येणार होते पण ते आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये येऊ शकले नाही। उद्याच्या आंदोलनामध्ये नागपूर येथे सन्माननीय बावनकुळे साहेब नक्कीच हजर राहणार आहे आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने परवाच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन परत एकदा तालुक्याच्या ठिकाणी देखील नेण्यात येईल।
राहुल गांधी ने जो वक्तव्य सम्मान्य देश के लाडले प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी के बारे में दिया है, वह ओबीसी नहीं होने का बेसलेस, फैक्टलेस जो दावा किया है, उसका सभी हम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता निंदन करते हैं। राहुल गांधी ये ओबीसी विरोधी है। राहुल गांधी के पिताजी राजीव गांधी ने विरोधी पक्ष के नेता के तौर पे पुरजोर तरीके से मंडल कमीशन का विरोध किया था। राहुल गांधी की दादी इंदिरा गांधी ने मंडल कमीशन लागू करने से साफ इनकार उन्होंने 80 से लेकर 84 तक किया हुआ आपने सबको मालूम है। और राहुल गांधी के नाना पंडित नेहरू ने कालेरकर आयोग अगर 1960 दशक में किया रहता तो इस देश के 4 ओबीसी की पीढ़ी बर्बाद नहीं होती। ओबीसी के खिलाफ में नेहरू व गांधी परिवार सदैव रहा है। राहुल गांधी ओबीसी है और मोदी जी का यह अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। यह पुरजोर तरीके से हम कल अपने आंदोलन में शरीक होके बताएंगे और महाराष्ट्र के हर जिला स्तर पर भाजपा का कार्यकर्ता आंदोलन छेड़ेगा और परसों तालुका के लेवल तक ये आंदोलन को लेके हम जाएंगे। विधानसभा क्षेत्र, शहरातील विधानसभा क्षेत्र और शहर में भी जो विधानसभा न्याय इस आंदोलन को परसों हम करेंगे। सर, ये आंदोलन करने से क्या समाधान व्यक्त हो रहा है भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता? नहीं, बहुत बड़े पैमाने पे नाराजी इस वक्तव्य के बाद में हमने समाज में पाई। हर समाज में, खास करके ओबीसी समाज में राहुल गांधी के प्रति जो हमने रोष देखा, उसको प्रतीत करने के लिए कल हम हर जिले के ठिकान पर आंदोलन करेंगे। हम तो चाहेंगे कि सभी ओबीसी समाज के बांधव, जन सामान्य लोग इस आंदोलन में बड़ी जोर शोर से सहभागी हो। आता सध्याचे वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये, एकीकडे मराठा उतरलेला आहे आरक्षणासाठी आणि एकीकडे ओबीसी पण त्याचा विरोध करतात आहे। हे सगळं वातावरण असताना अशामध्ये अशा प्रकारे वक्तव्य करणं कितपत योग्य वाटतंय? कुठेतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। नाही बघा, राहुल गांधींना हीच सवय त्यानिमित्ताने प्रत्येक वेळेस लागली आहे। त्यांची खासदारकी एकदा गेली देखील ह्याच कारणामुळे आहे, पण ओबीसींचा विरोध म्हणून ते मोदीजींच्या नावाने कुठेतरी सातत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करतात। महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा नक्कीच चांगला राहील आणि फक्त ओबीसी समाजातच नाही, मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्यांमध्ये, मग ते ओबीसी असो, ओपन असो, एससी असो, एसटी असो, यामध्ये ह्या राहुल गांधींबद्दल मोठ्या प्रमाणात रोष आहे। कालच पार्लमेंटमध्ये देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी पंडित जवाहरलाल नेहरू हे कसे आरक्षण विरोधी होते या संदर्भामध्ये तपशिलामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सभेमध्ये असल्यामुळेच आरक्षण या देशाला मिळालं, मग ते एससीचं असो, एसटीचं असो किंवा ओबीसीचं असो। पण राहुल गांधींचे नानाजी पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या काळापासून ओबीसी विरोधी होते। त्याच्यानंतर इंदिरा गांधी ओबीसी विरोधी होत्या, राजीव गांधी हे ओबीसी विरोधी होते। त्याचाच प्रतीत राहुल गांधींच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने दिसतं। मोदी जी का यह अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान हे म्हणत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उद्या रस्त्यावर उतरलेले आपण पाहाल। काही विचारायचं आहे का? संजय भाऊ, आम्ही अतिशय संयमशीलरित्या संविधानाने आंदोलनाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडण्याचं न्याय हक्क प्रत्येक नागरिकाला दिलाय। कुठेही न्याय व्यवस्थेला इतकुशीही बाधा न लागू देता
शांतपणे संयमाने आम्ही हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात करू. आपने बोला है कि शांति से संयम से ये आंदोलन करेंगे. राहुल गांधी कुछ भी बोलते रहते हैं, इसको आप नजरअंदाज नहीं कर सकते. नहीं, राहुल गांधी ये अपरिपक्व नेता है. नहीं, अपरिपक्व नेता होने के बावजूद वो बाज नहीं आ रहे. सम्माननीय हमारे देश के लाडले प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी के बारे में अगर कोई भी गलत बयानबाजी करेगा तो पक्ष के कार्यकर्ता में जो नाराजगी होती है वो प्रतीत करने के लिए आंदोलन का तरीका हम अपनाते हैं. कल भी यही आप देखेंगे. धन्यवाद.